शिवणी बांध ते सानगडी मार्गावर असलेल्या खासगी डांबर प्लांटमुळे शेत शिवार, जनावरे आणि नागरिकांचे आरोग्य धोक्यात आलंय। या प्लांटमधून निघणाऱ्या विषारी धुरांमुळे शेतातील पिके राख होत असून त्वचा विकाराचं प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढलंय। डांबर प्लांटमधून सतत निघणाऱ्या घनदाट काळ्या धुरामुळे शेतकऱ्यांचे सोयाबीन, भात, तूर, हरभरा यांसारखी पिके पूर्णतः करपून जात आहे। शेतकऱ्यांनी घाम गाळून लावलेली पिके अक्षरशः राख होत असून उत्पन्न शून्यावर येत आहे। शेतामध्ये चरायला येणाऱ्या गायी, बैल, शेळ्या आणि इतर जनावरांना या धुराचा मोठा फटका बसलाय। अनेक जनावरे आजारी देखील पडली आहेत। त्यामुळे त्वचेवर चट्टे, पुरळ आणि घुबडे येण्याचं प्रमाण वाढलंय। तसेच डांबर प्लांटच्या आजूबाजूच्या गावातील नागरिकांना त्वचा विकार, श्वसनाचे आजार आणि डोळ्यात जळजळ होण्याच्या तक्रारी वाढल्या। प्रदूषण नियंत्रण मंडळ कोमात आणि कारवाई कोण करणार? स्थानिक शेतकरी आणि नागरिकांनी प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे वारंवार तक्रारी केल्या असल्या तरी शासनाने याकडे कानाडोळा केलाय। डांबर प्लांटवर कोणतेही प्रदूषण नियंत्रण उपाय केलेले नाहीत आणि नागरिकांच्या जीवाशी खेळ सुरू असताना प्रशासन मूग गिळून गप्प बसले आहे। डांबर प्लांटमुळे होणाऱ्या प्रदूषणाला आळा घालण्यासाठी तातडीनं उपाययोजना न केल्यास शेतकरी आणि नागरिक आक्रमक आंदोलन छेडतील असा इशारा स्थानिकांनी दिलाय। त्याचा महाराष्ट्र 24 न्यूज करिता आकाश नंदागवळी, साकोली। ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी गरजा महाराष्ट्र 24 न्यूज या आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल।